कैसी तोंडी ते काढून वेगेसी उपिता माझे मुखाशी निज मानसी सुखावे सुखावे निज मानसी सुखावे. आणि हे सुख त्या ठिकाणी फक्त बाहेरून नाही तर अंतःकरण त्या ठिकाणी सुखावलं जातं. कधी ज्यावेळेस असे गुरु भेटते किंवा गुरु असे असणारे कृपा करतात की जे असणारा घास आहे तो घास त्या ठिकाणी कोणता बळच असतात त्या ठिकाणी मुखात घातला, पण जेव्हा तो मुखात असणारा घास घातला त्यावेळेस त्याचा जो काय आनंद आहे त्याचं जे सुख आहे ते सुख त्या ठिकाणी अवर्णनीय आहे. अशा प्रकारे कृपा माझ्या असणाऱ्या नाथबाबांनी केली. गौबा काका म्हणू लागले बाळकांच्या धनी गायचे का शिष्याचे निधे झाले पाणी होईते आणि काही न कळे सहजे सद्गुरूने जाणीते की प्रसन्नतिया त्या ठिकाणी असणारा सुंदर गौबा काका म्हणतात बाळकाला असताना त्या ठिकाणी काही कळत नाही. बाळकाला असताना जेवण करायचं सुद्धा कळत नाही, आपण काय खावं हे सुद्धा कळत नाही. तसंच शिष्य असताना त्या ठिकाणी झाला पण शिष्याला काहीच माहित नाही की शिष्य का झालो किंवा गुरु त्या ठिकाणी का करावा हे असताना शिष्याला माहित नाही. पण हे जाणून देणारे किंवा हे त्या ठिकाणी असताना पटवून देणारे गुरु असतात तर ते गुरु असतात. म्हणून असताना त्या ठिकाणी सद्गुरूंनी माझ्या नाथबाबांनी माझ्यावर कृपा केली आणि माझ्या असणाऱ्या या जीवनाचं सार्थक त्या ठिकाणी झालं. अशा प्रकारे गौबा काका म्हणतात एका जनार्दना शरणा कपिरामाज्ञा धरुणा पाणी आणला पण गोरखतना पुढे त्या ठिकाणी असणारे गौबा काका म्हणतात. आता गौबा काकांनी एवढं गुरुवर्यांबद्दल का सांगितलं, अरे गौबा काका हे कोण होते, एका असणाऱ्या मातेने आणलेला पूर्वे लहान आणि गुळ खात होता जास्त म्हणून नाथबाबांकडे आणलं होतं की माझ्या मुलाचा त्या ठिकाणी गुळ सोडायचा आहे याचा करता आणलेलं. पण नाथबाबांनी विचार केला जर दुसऱ्याला असणार त्या ठिकाणी काय आपण सांगतोय तर दुसऱ्याला आपण आत्म्याचं पालन करतो तर पहिले मी करायला पाहिजे. नाथबाबांनी पहिले असतात त्या ठिकाणी गुळ सोडलाय म्हणून दुसऱ्याला सांगायचं पहिले आपण करावं. आपण दुसऱ्याला गंध लावावं तर पहिले आपल्या कपाळावर तो गंध पाहिजे तो आपण दुसऱ्याला लावू शकतो. अशा प्रकारे असतात त्या ठिकाणी गौबा काकांचं बोलणं ऐकून त्यांच्या मातेचं बोलणं ऐकून नाथबाबांनी विचार केला आणि असतं 7-8 दिवस असतं गुळ बंद केला. नंतर असतं त्या माऊलीला बोलवलं आणि नंतर असतं त्या बाळाला असतं त्या ठिकाणी गुळ सोडला. हा जो काय चमत्कार आहे किंवा हे जे काय असतं दृष्टांत आहे हे असतं माऊलीला वाटलं आणि नाथबाबांजवळ ते बाळ ते गौबा काका त्या ठिकाणी असतं राहिलं, त्यांची सेवा केली आणि सेवेचं फळ असं की आज असतं ते आपण संत म्हणतो, आज असतं त्या ठिकाणी आपण गौबा महाराज म्हणतो. हे असतं नाथबाबांची कृपा आहे. म्हणून असतं माझ्या गुरुवरांनी एक कृपा केली आणि भावार्थ रामायण नाथबाबांना असतं जे काय आपल्या भावनेने युक्त असतं भगवंताची जी काय कथा त्या ठिकाणी आपल्याला सांगितली जेणेकरून आपल्या भक्तीमध्ये आपल्याला भगवंताची प्रेम त्या ठिकाणी वाढवावं. कारण सांगायला म्हटलं तर जोपर्यंत आपण ऐकत नाही श्रवण भक्ती करत नाही तोपर्यंत आपल्याला भगवंतावर प्रेम होतच नाही. आपण किती नामस्मरण करून सुद्धा भगवंतावर प्रेम होत नाही. पण जोपर्यंत त्यांची कथा ऐकत नाही तोपर्यंत असतं भगवंताबद्दल किंवा देवाबद्दल आवड होत नाही. म्हणून कथा ऐकणं गरजेचं आहे आणि कथा ऐकली की बरोबर आपल्याकडून नामस्मरण होतं. म्हणून अशी असलेली सुंदर कथा ही माझ्या गुरुकृपेने असतात त्या ठिकाणी मला माझ्या मुखातून आली. अशा प्रकारे धन्यवाद करून अध्यायाची सांगता करताना असणारे गौबा काका म्हणतात गौबा काका असतात त्या ठिकाणी म्हणतात की पुढे सुंदर गोड कथा आहे. कशा प्रकारे भरत भैया आणि असणारे हनुमंतराय त्या ठिकाणी भेटतात, कशा प्रकारे संवाद होतो, गोड कथा असतात त्या ठिकाणी पुढच्या अध्यायात आहे का. श्रोते गोपती धने सैराट भरला राणे पुढीला एका जनार्दनी काही म्हणे स्मरेना त्या ठिकाणी असतं लगेच माझ्यासारखंच असणारे गौबा काका म्हणले की आता श्रोते पण म्हणते काय असतं बडबड लावली. म्हणून असतं लगेच गुरुकृपेने असतं त्या ठिकाणी गुरुंनी मला मोडलं आणि मूळ कथेला त्या ठिकाणी आणलं. आणि जी काय मूळ कथा आहे ते काय असतं दोन भक्तांची भेट आहे, दोन भक्तांचा असणारा संवाद आणि सुंदर आपल्या कथा ऐकण्याकरता फार सुंदर आहे आणि फार सुंदर त्या ठिकाणी असणारं गौबा काकांनी सांगितलेलं आहे. तुम्ही सर्व भक्तांनी त्या ठिकाणी ऐकावा अशी विनंती करून अध्यायाची सांगता करतात. श्री भावार्थ रामाने इतकांड काय एका कारणी काय हनुमंत नंदी ग्राम गमना नाम सिद्धाय गुरा संकलिका हरि विजय कृष्ण देव रामचंद्र महाराज की जय. पुढील वाचन भालेकर सर सूचन आणि वाचन पिंपळे महाराज. कोणा करायला प्रभु रामचंद्र भगवान पवन सुत हनुमंत महाराज